कल्याणी नगर अपघात घडल्यापासून आमदार रवींद्र दंगेकर सांगतायत की जो ससूनमधील ब्लड सॅम्पल आहे ते वेगळ्याच व्यक्तीचं आहे। मुख्य आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलेलं नाही, परंतु पोलिसांनी त्यांच्या आरोपांची दखल घेतलेली नव्हती। आज पहाटे ससूनमधील 2 डॉक्टरांना पोलिसांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक केलेली आहे। आपल्यासोबत आमदार रवींद्र दंगेकर आहेत। आपण असा आरोप अगोदरच केला होता, परंतु पोलिसांनी आपली दखल घेतली नव्हती। मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की तपासामध्येच गोंधळ आहे आणि हे ब्लड सॅम्पल जो आहे हा चुकीच्या माणसाचा घेतलेला आहे आणि त्याच्यात बदल झाली। मी पहिल्या दिवसापासून बोलतोय। आमच्याकडेही काही लोक काम करणारे कार्यकर्ते आहेत, माझा परिवार आहे, माझे मित्र, शेवटी सगळीच लोक या समाजात वाईट नाहीत, चांगली लोक आहेत। ती लोकच आम्हाला माहिती देतात, आम्ही मग तपास करतो, त्यातनं खरं खोटं ते शोधतो। पण याच्यामध्ये पहिली गोष्ट हसन मुस्लिमांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे। त्यांच्या काळामध्ये वर्षभरामध्ये काय ससूनचं काय साफसफाई होईल असं वाटत होतं, पण अजूनही संजीव ठाकूरला अटक नाही केली। त्याच्यात खाली काम करणारा अजय तावरेसारख्या समाजाचं रक्त पिणारा हा डॉक्टर ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे। आणि ही का दिली पाहिजे, ही आजच एक रिपोर्ट बदलला ना, आम्हाला लोक माझी ससूनमध्ये रिपोर्ट बदलतात। यापूर्वी पण हा जो डॉक्टर आहे अजय तावरे, त्याच्यावर आपण ललित पाटील प्रकरणापासून आरोप करताय। नाही, याच्यामध्ये जनतेमध्ये ही चर्चा असायची की हे पोलीस डॉक्टर लोक रिपोर्टमध्ये गोंधळ करतात आणि आम्ही म्हणायचो असं होत नाही। पण काल सिद्ध झालं की हा रिपोर्ट बदलणारा अधिकारी ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे। हसन मुस्लिमाच्या आशीर्वादाखाली हा माणूस त्या टेबलवर बसलेला आहे। काल मी पुणे पोलीस जे तपास आत्ताच नवीन अधिकारी त्यांचं अभिनंदन करेन आणि त्यांना आभार मानेन ह्याच्यासाठी की हे प्रकाश आत्तापर्यंत तरी योग्य दिशेने चाललं। पण मनोज पाटील नावाचा एक पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये हा गडबड करतोय आणि या गडबडीमध्ये त्याचा मोठा हात आहे, त्याचाही तपास झाला पाहिजे। नक्कीच। हा अपघात झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट पुण्यात आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली। आता त्यांना काय सांगाल? ते थेट का आले तर पुणेकर रस्त्यावर उतरत आहेत, पुणेकर रोडवर आलेत, दंगेकर बोलत आहेत, पुणेकर बोलत आहेत, त्यांना यावं लागलं, आले नाही यावं लागलं आणि पोलिसांची सारवासारव करून गेले। त्या दिवशी त्याच मिनिटाला त्यांनी का नाही ॲक्शन घेतल्या, त्यांनी तिथनंच गेल्या ह्याला अटक करायला तपास अधिकाऱ्याला। जर तिथं आल्यानंतर त्यांना काहीच कळलं नाही का, तर कळलं पोलिसांनी चुकीची कामं केली। मग त्यांनी त्याच डायसवरनं त्या टेबलवरनं का नाही त्यांना आदेश दिला। म्हणजे हे वाचवायचं काम हे सरकार करतं आहे, पाकिट संस्कृती आहे आणि हे खोके सरकार आहे। त्यांच्यामुळे ह्यांना जनतेचं घेणं देणं नाही, जनतेच्या जीवावर खोटं बोलून राज्य करायचं आणि जनतेला पिळून आमच्यासारखा कार्यकर्ता बोलला की स्टंट आणि त्यांनी केलेलं मग कार्य अशा पद्धतीनं समाजामध्ये भूलथापा देण्याचं काम करतात। आता काही निवडणुका नाही म्हणजे दंगेकरला स्टंट करायला, निवडणुका संपल्या आहेत, माझं काम संपलं आहे, लोकांनी मला आशीर्वाद दिलेत। पण मी बांधिलकी समाजाचा आहे, मी बांधिलकी माझी पुणेकरांची, माझी बांधिलकी भाजपची नाही, आता हा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर आता तरी वाटतंय पुणे पोलीस योग्य दिशेने तपास करतील। आता तपास चालला आहे, म्हणजे जे चांगलं ते चांगलं म्हणलंच पाहिजे। पण ह्याच्यामध्ये जो तपास जाते त्यांनी खंडित नाही झाला पाहिजे। त्याला उद्या घरी बसायची वेळ आली ना की तपासामध्ये प्रशासनाचं ऐकत नाही किंवा नेत्यांचं ऐकत नाही, तरी ह्या समाजाला त्याचा गर्व राहील, त्याचा इतिहासाचं पान लिहिलं जाईल। त्याने हा तपास ह्याच्यापेक्षा गतीने वाढवला आणि कोणाची भेडवाळ नाही खाल्ली पाहिजे, नोकरी येईल जाईल, पण त्या तपास अधिकाऱ्याचं इतिहासात पान लिहिलं जाईल की हा तपास अधिकारी योग्य दिशेने काम खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे। अपघात झालेल्या पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणताय की चुकीचे ब्लड सॅम्पल घेतले गेलेत, आपला आरोप देखील आता खरा ठरलेला आहे, परंतु हे जे कुणाच्या दबावाखाली अशा कृती त्या डॉक्टरांनी केल्या असतील? आता 2 तर मी बोललो ते खरं निघलं। हा मनोज पाटील कोण हा शोधला पाहिजे। ह्या मनोज पाटील बी तिसरा आहे। मनोज पाटलांच्या दबावात हे सगळं झालेलं दिसतं। मनोज पाटील ह्या सगळ्या प्रकाराचा हस्तक्षेप करत होता आणि तो बिल्डरच्या एकदम जवळचा माणूस। हा मनोज पाटील कोण अधिकारी अजून मला माहीत नाही नीट, मी तपास करतो आज उद्या। पण हा मनोज पाटील कोण आहे, ह्या मनोज पाटलांनीच हा सगळा गोंधळ केला। ह्या तपास अधिकारी मनोज पाटीलला बी अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर खंडणीचा जो तपास अधिकारी निलंबित करू नका, तोंडाला पानं पुसू नका। हा तावरेला अटक केली ना तर तपास अधिकाऱ्याला बी अटक केली पाहिजे। हा आता तुझा भाव न ठेवता सरसकट कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे आणि सगळ्यांना जेलला पाठवण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे। नक्कीच। तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा आणि पोलीस अधिकारी मनोज पाटील जे आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी आमदार रवींद्र दंगेकर मागणी करतायत। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।